मविया उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराकरता अहमदनगरच्या राहुरीमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे। निलेश लंके यांच्याकरता शरद पवार दुसरी सभा घेत आहेत। सभेत शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंखे यांनी। अहमदनगरच्या राहुरीमध्ये शरद पवार यांची सभा पार पडणार आहे। या सभेची जय्यत तयारी झाली असून 4 ते 5 हजार या ठिकाणी नागरिक बसतील अशी व्यवस्था जी आहे ती करण्यात आली आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे, या ठिकाणी मोठा मंडप जे आहे ते या ठिकाणी घालण्यात आले आहे। राहुरी शहरापासून तर अहमदनगर पर्यंत ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि या अगोदर देखील शरद पवार यांची अहमदनगर शहरामध्ये सभा पार पडली आहे आणि त्याचबरोबर विखेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील सभा पार पडली होती आणि आता पुन्हा अहमदनगर शहरानंतर आता शरद पवार यांची राहुरीमध्ये सभा होत आहे। या ठिकाणी सभेची जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। निलेश लंके आणि सुजय विखे हे आता मैदानात उतरले असून यांची फाईट जी आहे ती समोर समोर होत आहे आणि त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे देखील महत्त्वाचं असणार आहे आणि आज शरद पवार सभेतून काय बोलणार याकडे देखील अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। विखे देखील अनेक आरोप जे आहे ते निलेश लंकेवर करत आहे, शरद पवारांवर करत आहे आणि आज देखील आता शरद पवार सभेतून काय उत्तर देणार हे देखील महत्त्वाचं असणार आहे। गोविंद साळुंखे, लोकशाही मराठी, अहमदनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।